नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मध्ये एक कलम आहे, कलम 157. कशाचं कलम आहे? हे प्रिझम्पशनचं कलम आहे, गृहीत धरण्याचं कलम आहे. हे कलम काय आहे, कुठे वापरतात, याचा उपयोग काय, आणि एक जजमेंट आपण बघूया. तर बघा, कुठलीही केस जर कोर्टात चालवायची असेल तर तुम्ही जो काही क्लेम करतात ते क्लेम सिद्ध करायला पुरावा लागतं. आणि जो काही क्लेम करताय त्या अनुषंगाने सबळ पुरावा जर कोर्टात सिद्ध केलात, दाखल केलात, सिद्ध केलात, तर त्या पुराव्याच्या आधारे तुमच्या फेवरमध्ये जजमेंट येतं, अदरवाईज येत नाही. असं एक साधारण नियम आहे, ती स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे. पण आता बरेचदा काय होतं की काही ठिकाणी सबळ पुरावा आणता येत नाही, पण एकूण परिस्थिती अशी असते की त्याच्यामुळे प्रिझम्पशन करता येऊ शकतं. आता प्रिझम्पशन म्हणजे काय? गृहीत धरल्या जाऊ शकतं. मग हे जे काही प्रिझम्पशन आहे, या प्रिझम्पशनला पुरावा मांडता येऊ शकतं का? हो, काही केसेसमध्ये प्रिझम्पशनला पुरावा मांडता येऊ शकतं. बरं, मग या प्रिझम्पशनला पुरावा मानावा याची तरतूद कुठे आहे? या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कायद्याच्या कलम 157 मध्ये प्रिझम्पशनची तरतूद आहे. आता कुठे वापरतो आपण ही प्रिझम्पशनची तरतूद? बघा, शेत जमिनीमध्ये बरेचदा असं होतं की दोन भागामध्ये आपसी वाटप झालं, चुलत्या पुतण्यामध्ये वाटप झालं, आणि मग वरची शेती चुलता करतो, खालची पुतण्या करतो, त्याची एखादी नोंद पडलेली असेल, किंवा शेताच्या वरच्या बाजूला रस्ता आहे, खालच्या बाजूला रस्ता नाही आहे, म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावर वहिवाटीचा रस्ता वर लिहिला आहे वरच्या बाजूनी, पण लोक खालच्या बाजूने जात आहेत. उद्या वाद झाला, जर कोर्टात गेलं तर सातबाऱ्यावर लिहिलं आहे इतर हक्कामध्ये की रस्ता तर वरच्या बाजूने आहे, मग खालच्या बाजूने जे रस्ता मागतात त्यांचा दावा चालत नाही, कारण सातबाऱ्याच्या इतर हक्कात दिला आहे या बांधाच्या उत्तरेकडून रस्ता आहे म्हणून. किंवा बहिणींनी खूप आधी भावाच्या लाभात पत्र देऊन आपला हक्क सोडून दिलेला आहे, आणि आता ती शेती किंवा तो हिस्सा किंवा वरचा भाग भाऊच करतो आहे. अशा पद्धतीच्या काही नोंदी ज्या सातबाऱ्यावर आहेत, तर या सगळ्या नोंदींना कोर्ट प्रिझ्युम करतो. काय प्रिझ्युम करतो? इथे जी काही नोंद आलेली आहे ती खरी आहे आणि त्याला मी पुरावा मानतो, असं कोर्ट प्रिझम्पशनच्या कलमान्वये गृहीत धरतो. का बरं या नोंदींना प्रिझम्पशनच्या कायद्याअंतर्गत घ्यावं लागतं? कारण काय, त्या काळामध्ये बहिणींनी आपला हक्क भावाला दिला, तिने पत्र लिहून दिलं की ठीक आहे दादा, ह्या एवढ्या जमिनी, वरची जमीन तुला, मला आता नको, आणि जाऊन त्याचा फेरफार पडला, फेरफारमध्ये नोंद आहे. आज बहिणीची मुलं जाऊन समजा दावा दाखल करत असतील मामाच्या विरोधात, मामाकडे काय आहे? तो 1960चा फेरफार आहे, ज्याच्यात बहिणीचं सगळं आहे लिहून दिलेलं. मग आता बहिणीचे मुलं म्हणतात सर हक्क सोडपत्र तर नाही आहे. मग हक्क सोडपत्र नाही म्हणून बहिणीची मुलं जातात, मामानी काय करावं? तो फेरफार दाखवावा, आणि फेरफारमधील नोंद ही प्रिझम्पशन या कलमा अन्वये पुरावा म्हणून वाचावा, तर मग केस ही मामाकडे फिरू शकते. किंवा दोन भावात वाटप झालं, एका भावाने म्हटलं वरची बाजू तुझी, खालची बाजू माझी, असं झालं, ओके, आणेवारीची नोंद पडली, फेरफार झालाय, आणि ते तसंच कसत आहेत. आत्ता समजा खालच्या भावाच्या रस्त्याकडून हायवे चालला, रिंग रोड चालला, मग वरचा भाऊ म्हणतो, वरचीकडची शेतीवाला, नाही नाही आमचं तर वाटप नाही झालंय, खालची बाजू पण आता मला दिली पाहिजे हिस्सा. अशी खूप भानगडी येतात. मग हा खालच्या जमिनीचा भाऊ म्हणतो, अरे आपली 60 वर्ष आधी तर वाटप झालं होतं, खालची बाजू माझी, वरची बाजू तुझी, असं ठरलं होतं, तसा फेरफार पण आहे किंवा आणेवारी आहे. नाही नाही वाटपत्र नाही झालं, मला खालची बाजू पाहिजे, कारण तिकडून रिंग रोड जात आहे, करोडो रुपये येत आहेत. अशा पद्धतीची भानगडी होतात. मग कोर्टात गेल्यानंतर वाटपपत्र तर नाही आहे, मग तुम्ही काय वापरू शकता? हा 157 कलम वापरू शकता, जो ऍक्च्युली पुरावा नसला तरी प्रिझम्पशनच्या आधारे सातबाऱ्यातील ती नोंद पुरावा म्हणून प्रिझ्युम करू शकते, आणि मग या कलमच्या अन्वये त्या नोंदीला तुम्ही पुरावा म्हणून वाचू शकता. थोडक्यात तुमच्या शेताच्या
वाटपाबद्दल, हक्काबद्दल, वरची जमीन की खालची याबद्दल, भावाने बहिणीला जमीन दिली याबद्दल, किंवा आता दुसऱ्या भावाच्या शेतातून रिंग रोड जातोय म्हणून तिकडे हक्क मागायचा आहे म्हणून झालेला वाद याबद्दल असा काहीही वाद झाला असेल, पण तो वाद मिटवण्यासाठी 40-50 वर्ष आधीचा एखादा फेरफार आहे ज्याच्यामध्ये तशी नोंद असेल जी तुमच्या बाजूने जाते, तर अजिबात घाबरायचं नाही. फेरफार मधली ती नोंद तुम्ही पुरावा म्हणून कोर्टात वाचू शकता. मग पुढून समजा ऑब्जेक्शन आलं की हा फेरफार पुराव्यात वाचता येत नाही, तेव्हा हा जो 157 कलम 57 आहे, 157 हे तुम्ही वाचू शकता. आणि या कलमच्या अन्वये सातबाऱ्यातील किंवा फेरफाऱ्यातील ती नोंद प्रिझम्पशनच्या आधारे तुमचा संबंधित कागद पुरावा म्हणून क्वालिफाय होतो आणि तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकता आणि पुराव्यात वाचल्या जाऊ शकतं. याबद्दलची ही तरतूद या 157च्या कलममध्ये आहे. बरं, या अनुषंगाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे. गंगाबाई वसंतराव वर्सेस फकीर गौडा नावाची खूप फेमस केस आहे. ही केस वाचा. त्याच्यामध्ये हे प्रिझम्पशन कसं कोर्टामध्ये लागू करायचं आणि या कलम अन्वये तुमचा जो काही कागद आहे त्याला पुराव्यात कसं वाचायचं याबद्दल विस्ताराने तिथे चर्चा झाली आणि ते जजमेंट आलं आहे. तुम्ही ते जजमेंट वापरून तुमचं जे काही केस आहे ती केस लढू शकता आणि निकाल तुमच्या बाजूने तुम्ही फिरवू शकता. तर मित्र, ही होती तरतूद प्रिझम्पशनची. आता 2 सूचना. थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्वाचं काम असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही सल्ला देऊ. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.